वाह, आज एकदम फ्रेश दिसतेस. शांत झोप झालीये ना. आणि त्या मोहितेंचं काय? त्यांची झोप उडाली असेल. आय मीन शुद्धीवर आले की झोप उडेल. बिचारे नाराज झाले असतील. प्यायची कशाला एवढी? मी सांगितलं होतं प्यायला. नव्हतं सांगितलंस? अरे मी लाख सांगेन, त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे असं थोडीच आहे. अगं भले भले नाचतात तुझ्या तालावर. नको रे बाबा, त्या मोहितेंचा नाच नसता बघवला मला. बरं, आपल्या कामाचं काय? बघू, आज कळेल. मोहितेंची रवानगी होऊन दुसरं कोण येतंय, आणि तो पण आपलं काम करतोय की नाही काय माहित. राणी, त्या तिवारीच्या कामाचं काय? अरे त्या पत्त्यावर कोणीच नव्हतं म्हणे शरद. असं कसं शक्य आहे? मला तर तिवारीने पत्ता व्यवस्थित शोधला की नाही याच्यावरच शंका आहे. नाही, मी पण 3-3दा विचारलं त्याला, तर तो म्हणाला मी तिथे गेलो होतो, आजूबाजूला चौकशी सुद्धा केली, पण तिथे कोणीच राहत नाही. मग काय कंपनीला रजिस्टर पाठवल्यानंतर त्या बाईंनी पत्ता बदलला की काय? काहीतरी घोळ आहे. त्या जाधवला विचारायला पाहिजे. द्या, हा एक नमुना अजून. हो ना, पण लीगली काय काय करावं लागतं हे विचारायला हवं ना एकदा. म्हणजे ती बाई जर का समोर आली तर ती काय पेपर्स सबमिट करेल आणि मग आपण काय पाऊल उचललं पाहिजे हे तर विचारूया. हे बोलावून त्याला. ही माणसं समोर जरी आली ना तरी संताप होतो रे माझा शरद. काही कामाची नाही, सगळा फोकस मला इम्प्रेस करण्यावर असतो. थोडेच दिवस राणी, नंतर आयुष्यात पुन्हा या लोकांची तोंड बघावी लागणार नाहीत तुला. जय हिंद सर. जय हिंद. काय म्हणताय सुर्वे? सर तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. सर, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. त्या लक्षात माझ्या. तर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. काय सर? मोहिते सर आलेत का? नाही सर. बरं, काल रात्री मला राणी सरदेसाईंचा फोन आला होता. आता त्या बाईचा फोन, ह्यात कसली बातमी? हो, पण त्यांनी मला जी बातमी सांगितली खूप शॉकिंग होती. म्हणजे? काल रात्री राणी सरदेसाईंनी मला फोन केला तेव्हा त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की काल रात्री मोहिते सर त्यांच्या घरी आले होते. आणि काय सर? त्यांचं म्हणणं आहे की मोहिते सरांनी त्यांच्याशी मिसबिहेव केलं. काय झालं? ती रिॲक्शन बघून असं वाटतं की तुम्हाला हे आधीच कळलंय. बातमी जुळते सर. सर, तुम्ही परत आलात ह्याचा आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. म्हणजे मोहिते सरांच्या अगेन्स्ट काही बोलायचं नाहीये, पण सर तुमच्याबरोबर पुन्हा काम करायची संधी मिळणार आहे ह्याचा आनंद झालाय. मलाही आनंद झालाय. अजय, मला एक सांग, नक्की काय झालं असेल? कमॉन, कोण? मला कळायला हवंय. सर, खरं सांगायचं झालं तर माझाही पहिल्यांदा ह्या सगळ्यावरती विश्वास बसला नव्हता. हे सगळं मला राणी सरदेसाईंनी काल रात्री फोन करून सांगितलं होतं. इज इट? मग रात्रीच तू काही ऍक्शन का नाही घेतलीस? सर, राणी सरदेसाईंनी जे सांगितलं त्यावर माझा विश्वास बसला नाही असं नाही, पण त्या हे सगळं वाढवून सांगत होते असं मला वाटत होतं. आणि मोहिते सर सिनियर आहेत, त्यांच्यावरती लगेच मला काही ॲक्शन घेता येणार नव्हती. पण जेव्हा इथे आज सकाळी आलो तेव्हा सगळं कन्फर्म कळलं. काही लोकांनी त्यांना काल रात्री इथं पाहिलं म्हणे. हो सर. तेव्हाच रातोरात सगळी चक्र फिरली. एनिवे, जे झालं ते वाईट झालं. मिसेस सरदेसाई आता कशा आहेत? त्या बऱ्या असतील सर, म्हणजे असाव्यात. अजय, तू एक काम कर, तू आणि तुझी टीम त्यांच्याकडे जा
आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागा. आय नो या प्रकारात तुमचा काही संबंध नाहीये, पण सौजन्य म्हणून आपण तसं करायला हवं. येस. बरं मला एक सांग की मोहिते त्यांच्याबद्दल कधी कोणाशी काही बोलले होते का? नाही सर. मोहिते सरांनी राणी सरदेसाईंबरोबर इथेच मीटिंग केली होती एक. पण त्या मीटिंगबद्दल त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही, आम्हाला काहीच अपडेट दिले नाहीत. त्यामुळे त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं असावं किंवा काय स्वरूपाचं बोलणं झालं असावं याचा मला काहीच अंदाज नाही. सी आणि सर त्यामुळे मोहिते सरांच्या मनात काय चाललं होतं नेमकं ह्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. सर आणि राणी सरदेसाईंशी एकदा बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या बोलण्यातही अनेकदा बरेच लूपहोल्स असतात. त्यांच्याही मनात काय चाललंय ह्याचा अनेकदा अंदाज येत नाही. म्हणूनच सांगतो तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी बोला, बरीच माहिती कळेल. येस. येऊ का? अगं बाई, या बसा. अहो बसा बसा. कशाला उठताय? हो असं कसं? एक तर तुम्ही इतक्या दिवसांनी आलात. नाही आलोय खरं इतक्या दिवसांनी, पण कारण तेच आहे नेहमीच. बसा, बोलू आपण. मी चहा आणते नाही ना. नाही, बसा बसा. चहा वगैरे नंतर घेऊया. आम्ही जरा बोलायला आलोय आणि जरा घाईत आहोत. बरं, मग पाणी घेऊन येते मी. मग बोलू. आई मी आणते. औषधांचा वास येतोय ना घरात? वेगळाच वास असतो नाही औषधांचा? हो ना. अजय म्हणत होता आता तुमची ट्रीटमेंट सुरू होतीये. हो. चांगलंय चांगलंय. लवकर करून घ्या सगळं ट्रीटमेंट वगैरे, म्हणजे नंतर लग्न, साखरपुडा हे सगळं ठरवायचंय आपल्याला. त्यात अडथळा नको ना. हो ना, बरोबर आहे. मग काय ठरवलं? अम्मा कसलं काय ठरलंय? मम्मा साखरपुड्याबद्दल बोलतीये. साखरपुड्याच. नाही म्हणजे मी बोलले होते अजयशी, पण मध्येच हे माझ्या तब्येतीचं निघालं ना. हो ना, पण मी काय म्हणते ठरवून तर ठेवूया आपण. हो पण तो तयारच होत नाहीये ना. आधी तुझ्या तब्येतीचं बघू, मग पुढे बघूया असंच सारखं म्हणतोय तो. अजयच्याही खरं सांगू का, आता घरात कुणा ना कुणाच्या तब्येतीच्या कुरबुरी चालूच असतात. आता नेहाचे आजी आजोबा बघा ना, बेड रिडन आहेत अगदी, कधीही काही होऊ शकतं. पण म्हणून आपण काय लग्न कार्य ठरवायचं थांबतो का? हो ना. आता तुम्ही अजयला सांगा कारण देऊ नको बाबा, आम्हाला टेन्शन येतं मग. आता मागच्याच आठवड्यातलं बघा ना, दोघांच्यात भांडण झालं आणि अगदी लग्न मोडेपर्यंत विषय गेला. तुम्हाला बोलला असेल ना अजय? नाही, हे असं किती वेळा व्हायचो. मी काय म्हणते एकदा साखरपुडा झाला ना की मग दोघांना जबाबदारीची थोडी का होईना जाणीव होईल ना. मम्मा मी आलेच. आता कुठे चाललीस तू? एक फोन करायचा आहे, तेवढं करून येते. खरं सांगू का अजयच्या, आम्हाला ना आता असं वाटायला लागलंय की अजयच्या मनातच काही नाहीये, त्याला इंटरेस्टच नाहीये. आम्हीच आमची मुलगी त्याच्या गळ्यात मारायला निघालोय. नाही हो, असं खरंच नाहीये. अहो मग त्याला सांगा ना, एकदा नातं ऑफिशियल करून टाक. फॉर्मॅलिटीज तर राहिलीये. मध्ये एकदा मी बाहेर आलो तेव्हा बघितलं तर मॅडमची गाडी नव्हती बाहेर. मला वाटलं कुठेतरी बाहेर गेले असतील. परत आज जाताना मला साहेब दिसले. मोहिते साहेब? नाही, धनंजय साहेब. धनंजय मलाही 2-3 वेळा दिसले.